हरिभक्त पारायण वैकुंठवाशी भाऊबाबा नारायणजी कापडे यांचं भरणीश्राद्ध प्रित्यार्थ माझ्याकडे आलेली आजची ही कीर्तनरूपी नैमित्तिक सेवा। सर्वांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून प्रवचन सुखाचा आनंद लुटायचा आहे। हरी थोडा आवाज थोडा हरी हरे 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 पुन्हा हरी हरे हरे राम कृष्ण
हरे हरे क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार प्रस्तुत प्रसंगी प्राप्त काल प्राप्त घटिकाण प्राप्त प्रसंग आपल्या गावातील सर्वांच्या सुप्रचित असलेले आदरणीय श्री चिंतामणी नारायण कापडी यांचे बंधू जगन्नाथजी भाऊ कापडी व आदरणीय हरिभक्त पारायण लक्ष्मणजी नारायण कापडी लक्ष्मणजी भाऊ कापडी गंगूबाई हिरामनजी पष्टे हिराबाई नामदेवजी टोहोके स्वर्गवासी व विमलताई बालकृष्णजी पवार या सर्वांचे वडील या गावातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आदर्श शेतकरी हरिभक्त पारायण वैकुंठवासी जगन्नाथजी बाबा भाऊजी कापडी जगन्नाथजी भाऊजी कापडी वैकुंठवासी बोले आदरणीय जगनदादा व लक्ष्मणदादा यांचे वडील भाऊजी नारायणजी कापडी त्यांचं भरणीश्राद्ध प्रित्यार्थ माझ्याकडे आलेल्या अशी प्रवचन रूपी नैमित्तिक सेवा. मलाच एवढे वर्ष माहीत नव्हतं बाबांचं नाव भाऊ होतं. मुरबाड तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणजे आदरणीय कलमखंडे गावाचं नाव
सर्वप्रथम घेतलं जातं आचारसंहितेमध्ये राहून सुंदर परमार्थ कसा करायचा हे ज्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे असं एक आदर्श गाव म्हणजे कलमखंडे गाव. आणि या कलमखंडे गावचे आदरणीय आमचे जगनदादा आणि लक्ष्मणदादा यांचे वडील आदरणीय भाऊ बाबा नारायणजी कापडे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकातून सांगतायत की सकल तीर्थांची अधुरे जे का माता पितरे तया देखील शरीर लोन कीजिए. बाबांच्या पुण्यातून उत्तराई होण्यासाठी मुलांनी करायचा असतो तो संकल्प म्हणजे भरश्राद्ध किंवा वर्षश्राद्ध. पण माऊली म्हणतात या विश्वामध्ये 108 तीर्थ आहे आणि हे 108 तीर्थ ज्यांच्या चरणाशी विसाव्याला थांबतात ते आई वडिलांचे चरण. आणि त्या आई वडिलांच्यासाठी मुलांनी किती जरी केलं, शरीराची कात्री काढून जरी चांबड्याचे जोडे बनवले आणि तरी ते आई वडिलांना परिधान करण्यासाठी दिले तरी आई वडिलांच्या पुण्यातून मुलं उत्तराही होऊ शकत नाही असं ज्ञानोबा यांचं म्हणणं आहे. परंतु आपल्या आई वडिलांचे आपल्यावर काहीतरी ऋण आहे आणि ते ऋण कमी व्हावे म्हणून खऱ्या अर्थानं पुढील वाटचालीसाठी आपल्या आई वडिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. याचं निमित्त म्हणजे भरश्राद्ध. आदरणीय भाऊ बाबा गेले. तुकोबाराय सांगताय क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सखल, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सखल, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सखल, आयुष्य खातो काळ सावधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, उतरे चरण संतांचिया, उतरे चरण संतांचिया, उतरे चरण संतांचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू आणि बाबाजी सद्गुरु दास तुका. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वैतातीत गगन सदृश तत्वमशादि लक्षणम. एकम नित्यमलमचलम सर्वादि साक्षीभूतम, भावान्वितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा, अन्य भागा ते करीतो आणि तुझेच नाम उच्चारितो. आता माझे मन दृढ राखावे बांधून, तुका मने वाटे नको फुटू देऊ फाटे. धन्य आदिलीन संत दर्शना.
आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्यांचे. या आनंद सागरामध्ये आनंद लुटणाऱ्या माझ्या भगवान परमात्म्याच्या राजवसांना आजची या धावपळीच्या जीवनामध्ये, आजची या स्पर्धेच्या जीवनामध्ये वेळात वेळ काढून या ठिकाणी प्रवचन श्रवण करण्यासाठी आलात. या नारदाच्या गादीवरून सांगायचं म्हणजे तुम्ही माऊलीहून मायाल, तुम्ही माऊलीहून मायाल, चंद्राहून शीतल, पाण्याहून पातल, कल्लोल प्रेमाचे. तुम्ही संकालिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांग नमस्कार. माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण. ऐसे देई प्रेम काही करा, ऐसे देई प्रेम काही करा, माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण. ऐसे देई प्रेम काही करा, ऐसे देई प्रेम प्रेम काही कला. या उक्तीप्रमाणे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मंडळी कुठलंही शुभ कार्य करायचं म्हटलं म्हणजे अगोदर त्या भगवान परमात्म्याला वंदन करावं लागतं. आणि म्हणून याही ठिकाणी शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण सगळे मिळून त्या भगवान परमात्म्याला वंदन करूया. खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ कळमखंडे सगळे म्हणतील की आदरणीय चिंतामणी नारायण कापडी, आमच्या जगनदादा आणि लक्ष्मणदादा यांचे काका लक्ष्मणदादा, जगनदादा यांनी एवढा मोठा कार्यक्रम आहे आम्हाला सांगितलंच नाही, असं कोणाला वाटायला नको. म्हणून 2 दिवसापूर्वी आमचं बोलणं झालं. योगायोगानं सगळे आम्ही टीम कार्यक्रमानिमित्तानं कल्याण तालुक्यामध्ये होतो. सहज मुलं जेवायला यायचं. सगळे प्रेमाची माणसं आहेत. लक्ष्मण भाऊने आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे महाराज. आणि म्हणून भाऊ भावासाठी करत असतो. मी एवढा जवळचा मित्र हरिभक्त पारायण आमचे लक्ष्मणदादा असतील, आमचे जगनदादा असतील. तसंही भरणीस्थानाला यायचं म्हणून सगळे आपुलकीनं म्हणजे या ठिकाणी एकत्र आलो. तुम्ही आम्ही खेळी मिळी दादारोळी आनंदी. मी काही महाराज वगैरे जरी असेल तरी लोकांसाठी, कलमखंडे गावासाठी नक्कीच नाही. पण सगळी प्रेमाची माणसं सगळेजण एकत्र येऊन धर्माचं कार्य करूया आणि आदरणीय आमच्या भाऊबाबांना भगवान परमात्मा चांगली गती देवा असं अभिष्ट चिंतन या ठिकाणी व्यक्त करूया. एकदंतं शुभकर्णं गजवस्त्र चतुर्भुजनं, एकदंतं शुभकर्णं गजवस्त्र चतुर्भुजनं, पाशांकुशाय देवे सिद्धि विनायकं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. यस्य नमन कर्माता नमन कर्माता. पाशांकुशाय देवे सिद्धि विनायकं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भरणी श्राद्ध प्रीत्यर्थ नामसंकीर्तन म्हणजे प्रवचन रूपी सेवा.
आदरणीय भाऊबाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. क्षणोक्षणी हाची करावा विचार. आदरणीय भाऊबाबा गेले त्यांच्यासाठी आपण भरणी श्राद्ध करतोय, पण मंडळी तुम्हाला सुद्धा जावं लागणार. हा विचार साधू संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. क्षणोक्षण हाची करावा विचार. आजा मेला पंगा मेला बाप मसना गेला रे, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. राम गेला कृष्ण गेला ज्ञानोबा गेला तुकोबा गेला, तुम्ही जाऊ आम्ही जाऊ मागे कोणी न राहती. पीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. 9 मर गए 10 मर गए 88. 33 कोटी देवता मर गए पड़ गए काल ते फाशी. या विश्वामध्ये देव असो दानव असो यक्ष असो किंकर असो, जो जो अवतार करायला येतो त्याला शरीर सोडावं लागतं. सृष्टीचा नियम आहे. आणि म्हणून जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षणाची. एका वर्षाचं महत्व विद्यार्थ्याला विचारा. आपल्या तालुक्यातील आपल्या गावचं भूषण आदरणीय आमचे सुजितजी सर, आडनाव रसाळ, सुजितजी रसाळ, आपल्या सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. विषय का काढला? एका वर्षाचं महत्व विद्यार्थ्याला विचारा. जो विद्यार्थी या वर्षी परीक्षेमध्ये नापास झाला त्या विद्यार्थ्याला विचारा, ए भाऊ एका वर्षाचं काय महत्व आहे? एका वर्षाचं महत्व विद्यार्थ्याला विचारा. एका महिन्याचं महत्व 8व्या महिन्यामध्ये प्रसूत झालेल्या महिलेला विचारा. जी महिला 8व्या महिन्यामध्ये प्रसूत होते तिच्या पुढे येणारं बाळ शक्यतो जिवंत जन्माला येत नाही. एका महिन्याचा एवढा फरक आहे. एका वर्षाचं महत्व विद्यार्थ्याला विचारा. एका महिन्याचं महत्व 8व्या महिन्यामध्ये प्रसूत झालेल्या महिलेला विचारा. आठवड्याचं महत्व साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा. एका दिवसाचं महत्व काबाड कष्ट करणाऱ्या वर्गाला विचारा. एका तासाचं महत्व खटवंगराला विचारा. एका मिनिटाचं महत्व जो कलमखंडे गावावरून रोज मुंबईला अपडाऊन करतो हो, ज्याचे कल्याण स्टेशनवरून एका मिनिटासाठी गाडी गेली ना, एका मिनिटाचं महत्व त्या सर्व्हिस करणाऱ्या वर्गाला विचारा. एका सेकंदाचं महत्व मुंबई नगर हायवे रोडला गाडी चालवत असताना ऍक्सिडेंट होता होता जो एका सेकंदासाठी वाचला, त्याला विचारून बघू एका सेकंदाची काय किंमत आहे. मिली सेकंद, अर्धा सेकंद. ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकता जो मिली सेकंदासाठी हरला, परत गोल्डन चान्स नाही. मानवाच्या जन्माला आला परत हा सुंदर नरदेव मिळेलच याची गॅरंटी नाही. पाप पुण्य समानसनी तरीच पावी जे कर्मभूमी. आणि या कर्मभूमीला आल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे तर तुकोबाराय म्हणतात, क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आपण शरीराने जरी केलं तरी कीर्ती रूपाने आपण शिल्लक राहिलं पाहिजे. आणि आपली कीर्ती शिल्लक राहावी याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर ज्ञानोबाराय सांगतात, नाम संकीर्तन साधन पैसोते, नाम संकीर्तन साधन पैसोते, नाम संकीर्तन साधन पैसोते, नाम संकीर्तन साधन पैसोते. नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची.
नामसंकीर्तन केलं तर जन्मोजन्मीचं पाप हे नष्ट होत असतं आणि नामसंकीर्तन केलं आणि पाप जर नष्ट झालं तर मग या जीवाला कळतं मी नाशिवंत नाही, मी कोण आहे तर मी आत्मस्वरूप आहे. हे शरीर मला वापरले दिलं आहे, हे शरीर माझं आहे परंतु मी शरीर नाही. हे खरं ज्ञान आत्मज्ञान या जीवाला प्राप्त होतं आणि मग तेव्हा ते या जीवाला कळतं या विश्वामध्ये कोणी मरत नाही. आणि याच्यासाठी शुकमुनी परीक्षित राजाला भागवत सांगतायत. या मृत्यू लोकामध्ये पांडवांचा वंशज, या मृत्यू लोकामध्ये पांडवांचा वंशज एक परीक्षित राजा होता आणि तो परीक्षित राजा एकदा शिकारीला गेला. परीक्षित राजा शिकारीला गेल्यानंतर एक मृग पाहिला आणि त्या मृगाच्या मागे धावता 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 तो मृग कुठे गेला हे राजाला कळलंच नाही. आणि त्या मृगाला शोधण्यासाठी राजा घनदाट अरण्यामध्ये गेला. हे अभय अरण्य होतं आणि त्या अभय अरण्यामध्ये एक साधू नामचिंतनाला बसले होते, शमीक नावाचे ऋषी. शमीक नावाचे ऋषी शमीक नावाचे ऋषी जे अरण्यामध्ये नामचिंतनाला बसले होते, राजा त्या अरण्यामध्ये गेला. त्या राजानं पाहिलं साधू दिसतो ज्याने सहान केले आधू रीतीनाम बोलीचे साधू. दया क्षमा शांती जेथ ते विभूती देवाची. राजानं पाहिलं अभय अरण्य आहे, घनदाट जंगल आहे, मला मृग शोधायचंय, विचारायचं कोणाला. साधू दिसतो, विचारलं महाराज इकडनं मृग गेला तर तुम्ही पाहिला का? महाराज इकडनं मृग गेला तर तुम्ही पाहिला का? ते नावाचे महाराज नव्हते, त्यांच्या इंद्रियांची खसमत गेली होती, मनाची घडी बसली होती, एका एका श्वासाला एक नामस्मरण करत होते. शरीराच्या 9 दरवाजे लावलेले होते. परेचे सुख पश्यंती भोगी आणि तोच राजयोगी मुकुटमणी. त्या विदेह स्थितीमध्ये असलेल्या महात्म्याला राजाने विचारलं महाराज मृग इकडनं गेला तुम्ही पाहिला का? 1 वेळा विचारलं, 2 वेळा विचारलं, 3 वेळा विचारलं, उत्तर काही आलंच नाही. मग मात्र परीक्षित राजाला वाईट वाटलं. मी पांडवांचा वंशज चक्रवर्ती राजा, आजूबाजूला इकडे तिकडे पाहिलं, एक मेलेला सर्प दिसला. तो मेलेला सर्प उचलला, शमीक नावाच्या ऋषीच्या गळ्यामध्ये घातला. राजा आपल्या राजवाड्यामध्ये इकडे निघून आला. झाला काय प्रकार? त्या शमीक नावाच्या ऋषींचा मुलगा शुंग ऋषी गंगा स्नानाला गेला होता. गंगा स्नानावरून तो अभय अरण्यामध्ये आल्यानंतर त्याने पाहिलं माझे वडील नामचिंतनाला बसले असताना, उपासनेला बसले असताना माझ्या वडिलांची कोणीतरी निंदा केलेली आहे. माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प घातलेला आहे. त्याने मागचा पुढचा विचारच केला नाही. ज्या कोणी व्यक्तीनं माझ्या वडिलांची निंदा केलेली आहे तो व्यक्ती आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प त्याला सर्पदोष करणार आणि त्याला मारावं लागणार. थोड्या वेळेनंतर त्या शमीक नावाच्या ऋषींचा मुलगा शुंग ऋषी गंगा स्नानाला गेला होता. गंगा स्नानावरून आपल्या कुटीमध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं माझ्या वडिलांची निंदा केलेली आहे. त्यांनी शाप दिला. शमीक नावाचे ऋषी विदेह स्थितीतून देह स्थितीमध्ये आले. आपण सध्या देह स्थितीमध्ये आहोत. आपल्याला कळतं आपलं नाव काय आहे, आपल्याला कळतं आपण कुठे बसलेलो आहोत, आपल्याला कळतं आपल्या बाजूला कोण बसलेला आहे. हे सगळं ज्याला कळतं तो देहावर आहे. मी कोण आहे, कुठं बसलेला आहे, मला कोण पाहत आहे हे ज्ञान ज्याच्याकडे नाही तो विदेह स्थितीमध्ये आहे. विदेह स्थितीचा महात्मा लाज भय शंका दुराविला मान, त्याच्याकडे मान नाही, लाज नाही, भीती नाही, कुठल्याही प्रकारची शंका नाही.
हृदय स्थितीचा महात्मा नामचिंतन बसले असताना राजानं मेलेला सर्प गळ्यामध्ये घातला. राजा राजवाड्यामध्ये निघून आला. त्या शमीर नावाच्या ऋषींच्या मुलानं पाहिलं, माझ्या वडिलांची निंदा केलेली आहे. ज्या कोणी व्यक्तीनं माझ्या वडिलांची निंदा केलेली आहे, 7व्या दिवशी आजपासून तक्षक नावाचा सर्प त्याला सर्पदोष करा आणि त्याला मारावं लागणार. महात्मा देहावर आलं. विचारलं, बाळा झालं काय? ही ज्ञानी माणसं आहेत ना महाराज, आतून बाहेरून ज्ञानी असतात, पण जगाला दाखवताना जगामध्ये ती वेड्यासारखी फिरत असतात. त्याने ओळखलं होतं हे कृत्य कोणी केलेलं आहे, पण विचारलं, बाळा झालं काय? म्हणे, बाबा ज्याने कोणी तुमची निंदा केलेली आहे मी त्याला शाप दिलेला आहे. शमीक नावाच्या ऋषीनं ओळखलं होतं हे कृत्य दुसरं तिसरं कोणीही केलं नसून पांडवांचं वंशज परीक्षित राजानं हे कृत्य केलेलं आहे. पण सांगितलं, बाळा परीक्षित राजा चुकला, ही गोष्ट बरोबर आहे. परीक्षित राजानं मेलेलं सर्प माझ्या गळ्यामध्ये घातला, ही गोष्ट बरोबर आहे. पण परीक्षित राजा तेवढा दुराचारी दुरात्मा नाहीये, तो पांडवांचा वंशज आहे. तू शाप दिला हे योग्य केलेलं नाही. त्या ऋषीनं दिलेला शाप कदापि खोटा ठरणार. ज्ञानी माणसं असताना मला ते अंतरंगामध्ये ज्ञानी असतात. अंतरी आत्मज्योतीचा प्रकाश अंतरंगामध्ये नामचिंतनानं आत्म्याचा प्रकाश त्यांच्या शरीरामध्ये पडलेला असतो. दिव्य शक्ती त्यांना प्रधान झालेली असते. त्रिकाल ज्ञान त्यांना झालेलं असतं. पण जगामध्ये फिरताना ते वेड्यासारखे फिरतात. ते लाज धरत नाही, भय धरत नाही, शंका धरत नाही आणि कुठल्याही प्रकारची नावाची अपेक्षा धरत नाही. त्यांनी सांगितलं, परीक्षिताचा चुकला ही गोष्ट बरोबर आहे, पण शाप दिलं हे योग्य केलं नाही. परंतु तू आता त्या राजाला निरोप पाठव की राजे साहेब मी तुम्हाला शाप दिलेला आहे, तुम्हाला मरावत लागणार आहे. मग राजा सावध होईल, मंत्रिमंडळ बोलवेल आणि मी गेल्यानंतर या राजगादीवर कोणाला बसवायचं राजा नियुक्ती करेल. तर ऋषीने दिलेला शाप कदापि खोटा ठरणार. राजाला निरोप पाठवला. राजानं मंत्रिमंडळ बोलवलं, क्या क्या जाय, मला शुंग ऋषीने शाप दिलेला आहे, मला मरावं लागणार आहे, याच्यावरती उपाय सांगा. सगळ्यांनी सांगितलं, महाराज 7व्या दिवशी मरावं लागणार, म्हणजे 7व्या दिवशी मरावं लागणार. तर ऋषीने दिलेला शाप कदापि खोटा ठरणार. पण कुठे कुठे एखादा अर्धवट डोक्याचा व्यक्ती कुठे ना कुठे सापडत असतो. मी भागवतातलं सांगतोय, त्या परीक्षित राजाच्या दरबारामध्ये एक अर्धवट डोक्याचा नापिक नावाचा सेनापती होता. तो मध्येच उभा राहिला आणि सांगितलं, राजेसाहेब कशाला घाबरताय? आज बुधवार आहे, कशाला घाबरताय? आजपासून तुम्ही 7व्या दिवशी मरणार आहात. आज बुधवार आहे. आपल्या राज्यामध्ये दांडकारण्य आहे. आपल्या राज्यामध्ये दांडकारण्य आहे. दांडकारण्यामध्ये उंच टेकडी आहे. त्या टेकडीच्या चारही बाजूला पाणी आहे. टेकडीवरती एका खांबावरती महाल बांधू, चारही बाजूला पारकरी ठेवू. तिथे औषधाला साप येत नाही, सर्पदोष करण्याचा प्रश्नच नाही. राजालाही खरं वाटलं. दांडकारण्यामध्ये टेकडी आहे, उंच टेकडी आहे, चारी बाजूला पाणी आहे. रातोरात एका खांबावरती महाल बांधला, त्या टेकडीवरती चारी बाजूला पारेकरी ठेवले. राजाला असं वाटलं, असं जर आपण बंगला बांधला, त्या बंगल्यामध्ये आपण जर राहिलो आणि चारी बाजूला जर पारेकरी ठेवले तर सर्प तिथं येऊन सर्पदोष करण्याचा प्रश्नच नाही. ऋषीनं दिलेला शाप कदापि खोटा ठरणार. आणि नेमकी राजाचा महाल एका दिवसामध्ये बांधला. राजा त्या महालामध्ये राहायला गेला. पहिला दिवस उजाडला आणि त्या वनातून शुक मुनी चालले होते. पुन्हा अशोक, व्यासांचा मुलगा शुक. जन्माला येण्याच्या अगोदर स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात, इंद्रियांची खसमत गेलेली, नाम अनुसंधानावरती आरूढ झालेले. आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे नागवा साधू. या जगामध्ये एकच खेळ आहे आणि त्या खेळाचं नाव आहे जन्म आणि मृत्यू. ब्राह्मणाचं पोर एका खेळाशी आलं, एकच खेळ आहे. आणि संत मंडळी या खेळाला घाबरतात. हे 7च खेळाडू या परीक्षेमध्ये पास झाले. अश्वत्थामा बलिव्यासो हनुमंत विभीषण परशुरामश इति श्री सप्तचिरंजीवं
या विश्वामध्ये 7 चिरंजीव झाले आणि 7च चिरंजीव या परीक्षेमध्ये पास झाले. हे त्याच्यातला हा खेळाडू हा व्यासांचा मुलगा शुकमुनी नागवा साधू त्या वनातून चालला होता. ब्राह्मणाचं पोरे एका खेळासी ध्यान, ब्राह्मणाचं पोरे एका खेळासी ध्यान, ब्राह्मणाचं पोरे एका खेळासी ध्यान, ब्राह्मणाचं पोरे एका खेळासी ध्यान. 12 वर्ष लपाल रे, 12 वर्ष लपाल रे. तापत तापत बाहेर आलो, तापत तापत बाहेर आलो, तापत तापत बाहेर आलो, तापत तापत बाहेर आलो. नागवत पळून गेलं रे, नागवत पळून गेलं रे, नागवत पळून गेलं रे, नागवत पळून गेलं रे. ऐक घेऊया तुला सांगतोय जाणून गेलं रे, ऐक घेऊया तुला सांगतोय जाणून गेलं रे, ऐक घेऊया तुला सांगतोय जाणून गेलं रे, ऐक घेऊया तुला सांगतोय जाणून गेलं रे. साधू संत सांगता हा जाणून खेळ खेळायचे. जन्माला आला ठीक आहे, पण आपला मृत्यूकाळ सुद्धा सुंदर झाला पाहिजे. परत जन्माला आपण आलो नाही पाहिजे. याच्यासाठी या मृत्यू लोकांमध्ये आलात. शरीर आणि आत्मा यांचं कनेक्शन जिथं कट होतं या प्रक्रियेला मरण असं म्हणतात. शरीर आणि आत्मा यांचं कनेक्शन जिथं कट होतं, वेगळं होतं, त्या प्रक्रियेला आपल्या भाषेत मरण म्हणतात. ब्राह्मणाचं पोर एका खेळासी व्यालं, 12 वर्ष लपालं रे. कापत कापत बाहेर आलं ना, ते नागवच पळून गेलं रे. अगदी स्थितीचा महात्मा त्या वनातून चालला असताना राजानं पाहिलं. उंच टेकडी, त्या उंच टेकडीवर एका खांबावरती महाल, चारी बाजूला पहारेकरी. राजाने त्या बंगल्यातून पाहिलं की वनामध्ये एक साधू दिसतोय आणि साधू नागवा साधू आहे, विदेश स्थितीचा महात्मा आहे. राजा धावत गेला, उपाय विचारला पाहिजे, मी मरणार आहे. आणि शुकमुनींना पाहिल्यानंतर परीक्षित राजा धावत आला, महाराजांचे चरण धरले, मस्तक ये पायावरी. या वारकरी संतांच्या नतमस्तक चरणावरती मस्तक ठेवलं. राजाने विचारलं, महाराज मी पांडवांचा वंशज आहे, चक्रवर्ती राजा आहे, मरणाची भीतीपुटी तांड करण्यामध्ये आलो. मला महाराज याच्यावरती उपाय सांगा, मी मरणार आहे, मला शाप दिलेला आहे. सैन्य राजा तू मर का नाहीस? ही प्रक्रिया आपल्याला असं वाटतं जन्म आणि मृत्यू व्यावहारिक जीवनामध्ये पाहिलं तर हे सत्य आहे, पण आध्यात्मिक जीवनामध्ये जर पाहिलं तर या विश्वामध्ये कोणीच मरत नाही. याच्यासाठी परमार्थ आहे. तुम्हाला मला जसं बाहेरंगाने परमार्थ दिसतोय ना, मला परमार्थ असा विषय नाही, परमार्थ अंतरंगाचा विषय आहे. परमार्थ कपड्याचा नाही, परमार्थ वयाचा नाही, परमार्थ जातीचा नाही, परमार्थ कुठल्या जाती पंथाचा धर्माचा नाही. परमार्थ एक अवस्था आहे. म्हणजे तुमच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे महाराज दिसायला असावा, महाराज असायला असावा. महाराज दिसायला महाराज असावा का महाराज त्या अवस्थेमध्ये असावा? महाराजाच्या भाषा कळते. महाराज दिसायला पाहिजे का असायला पाहिजे? असायला असलेला शुकमुनी त्या वनातून चालला असताना राजानं पाहिलं, धावत आला, महाराज मी मरणार आहे. ए राजा तू मर का नाहीस? परीक्षित राजा, हे परीक्षित हे शरीर तुला वापरायला दिलंय, हे तुला वापरायला दिलेलं आहे. या शरीराला शेवटची तारीख आहे, पण राजा हे तुला वापरायला दिलंय, हे तुझं आहे, परंतु तू शरीर नाहीस, तू शरीराचा पलीकडचा आहेस. आणि मला कळलं हे परीक्षित राजा, मला कळालं. शुकमुनी म्हणतात, राजा मला कळालं देहाचा नाश होतो, आत्म्याचा नाश होत नाही. मी जेव्हा चंद्राला गुरु केवळ तेव्हा मला कळालं देहाचा जन्म नाशू, आत्मा हा केवळ अविनाशू. हा दृढ झाला विश्वासू गुरु हिमांशु करुणी. मी हिमांशु म्हणजे चंद्राला जेव्हा गुरु केलं तेव्हा मला कळालं चंद्र कलेकलेनं वाढत असतो, कलेकले लहान होत येत असतो. अमावस्येच्या रात्री चंद्र दिसत नाही, पण त्या रात्रीचं आकाशात त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही. तसं शरीर कलेकलेनं वाढतं. 50च्या नंतर शरीराची पॉवर कमी कमी होते, ते गुडघे दुखायला लागतात. शरीर वाढतं, शरीराची पॉवर कमी कमी होत येते, पण ही सगळी प्रक्रिया ज्याच्यामुळे घडते त्या शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून शरीर वाढतं, म्हणून शरीराची पॉवर कमी होत येते. तुमच्या ना माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे, तुमचा आणि माझा आत्मा, तुमचा आत्मा तुमच्या डोळ्यात तुम्हाला दिसतो का?
एका वाक्य सांगू महाराज, तुमचा आणि माझा परमार्थ फार कच्चा आहे. महाराज तुम्ही मला सांगताय मला स्वप्न पडलं, पण तुम्ही शरीर आहात आणि शरीर रात्रीचे झोपतं. जेव्हा तुम्ही झोपलेले होता तेव्हा जागं राहून स्वप्न कोण पाहत होतं? महाराज तुम्ही म्हणताय मला स्वप्न पडलं, महाराज तुम्ही म्हणताय मला स्वप्न पडलं, पण महाराज तुम्ही शरीर आहात आणि शरीर प्रत्येकाचं झोपतं. मग जेव्हा प्रत्येक माणूस झोपलेला असतो तेव्हा जागं राहून स्वप्न कोण पाहत असतो? त्या वसनं म्हणतात देव. ती वस्तू आहे तुमच्या आतमध्ये. तो देव आणि तुम्ही एक आहात. देव येत नाही, बारकाई नाही का? या विश्वामध्ये देव येत नाही, देव जात नाही, देवाला आकार नाही, देवाला उकार नाही, देवाला मकार नाही आणि देवाला या डोळ्याने पाहता येत नाही. याला परमार्थ म्हणतात. सत्य वस्तू हा परमार्थ आहे. आणि ही वस्तू तुम्ही एकदा जाणून शिकलात ना महाराज, तर मग ज्ञानोबारांची ओवी कळणार. हे विश्वाचे माझे घरात अनेक गावं असतील, अनेक माणसं असतील, अनेक जाती धर्म असतील, अनेक पंथ असतील, माणसं वेगवेगळी असतील, पण अधिष्ठान रूपी वस्तू प्रत्येकाच्या आतमध्ये एक आहे. आणि मग कुठल्याही माणसाचं कर्म पाहू नका. प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या कर्मानं मरणार आहे. अधिष्ठानाकडे लक्ष द्या. याला म्हणतात स्वरूप ज्ञान. परमार्थामध्ये ज्याला स्वरूप ज्ञान झालं त्याच्या इंद्रियांची खसमत जाते, मनाची घडी बसते. राजाला कळालं हे शरीर वापरायला दिलंय, हे माझं आहे, परंतु मी शरीर नाही आणि मी मरताच नाही. मग राजाला आनंद वाटला. असं काही नामसंकीर्तन केलं, असं काही नामसंकीर्तन केलं की त्या नामाच्या शक्तीनं ज्योत प्रज्वलित केली, षडचक्राचं भेदन केलं. आत्मा से नाभिस्थानी माऊली म्हणतात, आत्मा से नाभिस्थानी अष्टपापड्या तयाचे खेळणी. हे 8 पाकळ्यांचं कमळ फळ आहे आणि याच्या आतमध्ये आत्मा आहे. आत्मा असे नाभिस्थानी अष्टपापड्या तयाचे खेळणी, जे घेई जे हिरोनी योग बले. सहजयोग, प्राणायाम, श्वास घेणं श्वास सोडणं, हे योगाने त्या आत्म्याला वरती उचलायचं आणि त्रिपुर शिखरावरती द्यायचं. मग जाताना तो दशवेदारातून जातो. ज्याचा आत्मा दशवेदारातून जातो तो परत जन्माला येत नाही. आणि ज्यांचा आत्मा मरते समय 9 दरवाज्यातून जातो त्याला परत जन्माला यावं लागतं. म्हणून कबीरजी म्हणतात 9 दरवाजे येतील जातील त्याशी नाही बंदी, आणि 10वा दरवाजा गुप्त राहिला तो उघडेल कधी. तुम्ही आणि मी आईच्या पोटामध्ये असताना सगळे आपले दरवाजे बंद होते, फक्त ही खिडकी उघडी होती. बाहेर निघाला खिडकीच बंद आहे, सगळे दरवाजे उघडे. आणि जी बंद खिडकी ती उघडण्यासाठी साधू संतांचा परमार्थ आहे. म्हणजे उघडे दरवाजे येते तिथे झाकायला शिका. अंतर्यात्मज्योतीचा प्रकाश आपण काहीच करू नको. काय कर, अमुचे ते गुड, हे गुड आहे, हे कोणी सांगत नाही. हे राजवंशाचा मार्ग आहे. अर्जुना मी तुला सांगतो, अमुचे ते गुड, परत तुझं सांगितले उघड. आता इंद्रिया देऊन कवाड हृदय भोगी. 9च्या 9 दरवाजे लावून घे. इंद्रियांची घडी बसव. कवाड म्हणजे दरवाजे लावून घे. अंतरंगामध्ये भगवान परमात्म्याला पाहायला शिक. प्राण अपानाच्या जोड भाती, भुंग भुंगोनी अहो रात्री, आटू घेत नेनो किती हृदय माझी. हे राजा नास फोटो निवारा, जातस्य अंगुले बारा, तो गच्छ धरणी माघार अंत झाली. ही प्रक्रिया ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली आणि सहज योग हरिपाठामध्ये सांगितलं. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी. असे नामस्मरण करण्याची रीत आहे. आणि हे तुकोबारांनी सांगितलं. कायापूर नगरामध्ये वाहे चंद्रभागा नदी, कायापूर नगरामध्ये वाहे चंद्रभागा नदी, तिची धार वाहे उलटी न पोनारा खाय उलटी, तिचा उगम बहु खोल. परा पशंता मध्यमा वैखरी आधी वैखरी वाचे बदले,
मग मध्यानातून प्रगट झाले, पश्चिमतीला भिडून गेले परेतील निधान. राजा असं नामाचं कीर्तन केलं तर तुला शरीराचा विसर पडणार, अंतरी आत्मज्योतीचा प्रकाश पडणार, मग तुला कळणार हे मला वापरायला दिलंय, याच्यात आज जे आहे ते सत्य आहे आणि ती वस्तू मी आहे. हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी तुम्ही जिवंतपणे जीवनमुक्त झालात. आणि ही स्थिती जोपर्यंत बांधत नाही तोपर्यंत आम्हाला परमार्थ केलाच पाहिजे आणि करायचा आहे. आणि म्हणून क्षणोक्षण हाची करावा विचार करावा अपार भवशिंदू. राजाला वाटलं मी मार्ग नाही, असं काही नामचिंतन केलं, षडचक्राचं भेदन करून ब्रह्मांड मार्ग ब्रह्मरंध्र बाहेर काढली आणि ज्योत विराट महापुरुषामध्ये विलीन केली. राहिलेल्या शरीराला तक्षक नावाचा सर्प आला, तर शरीराला तक्षक नावाच्या सर्पाने सर्पदोष केला, शरीराची राग झाली, पण राजा अगोदरच जिवंतपणे जीवनमुक्त झाला. या प्रक्रियेला मोक्ष असं म्हणतात. आणि हे साधण्यासाठी सदसंताचा परमार्थ आहे. आपण जिकडनं आलो त्याच मार्गाने आपली शरीराची ज्योत निघून गेली पाहिजे. ही प्रक्रिया साधण्यासाठी साधू संतांचा भक्ती मार्ग आहे. ज्ञानोबाराने ज्या पद्धतीने नामचिंतन सांगितलं त्या पद्धतीने करा, तुकोबाराने सांगितलं त्या पद्धतीने करा, समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं त्या पद्धतीने करा. या महाराष्ट्रामध्ये 57 संत जन्माला आले. नामस्मरणाची प्रीत सगळ्यांची सारखीच आहे. एकांती बैसावे, समर्थ रामदास स्वामी गोड वर्णन करतात. एकांती बैसावे, सहज आसन घालायचं, 21 मनके सरळ करायचे, मेरू पर्वतून त्रिपुट शिखरावरती लक्ष लावायचं, 9च्या 9 दरवाजे बंद करायचे, अंतरंगामध्ये रंगायचं. हे नरा आत बघ जरा, हे नरा आत बघ जरा. आम्ही बाहेर पाहतो पण आतमध्ये पाहत शोकांती काय. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नो हे ही माया. ही माया खरी नाही आहे. या मायेला ज्या ब्रह्मामुळे किंमत आहे ती वस्तू आतमध्ये आहे राजा. आणि ती वस्तू देवाने तू एक आहे. ज्या दिवशी कळलं त्या दिवशी जिवंतपणे जीवनमुक्त झाला. आणि म्हणून नामसंकीर्तन साधन पैसोपी अशी प्रक्रिया माझ्या साधू संतांनी सांगितली. या विश्वामध्ये शरीर येतं, शरीर जातं. शरीर या विश्वात येतं, शरीर जातं. कर्म येतं, कर्म जातं. आकार येतो, आकार जातो. पण मूळच्या वस्तूचा कदापि नाश होत नाही. ती मूळची वस्तू देव आहे आणि देवाने तुम्ही एक आहात. ज्या दिवशी कळलं, ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, तैसा हृदयामध्ये मी रामू. भगवंत म्हणतो मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. जाती धर्म पाहत नाही, नास्तिक असलं तरी त्याच्या आतमध्ये मी आहे. सर्वांच्या हृदय दिवशी त्याला कळत नाही हे त्याचं कर्म आहे. सर्वांच्या हृदय दिवशी मग त्याचं कर्म आपण पाहायचं का? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आमच्या गावाला बांधकाम चालू आहे स्वतःच्या घराचं. आमच्या गावाला एक पद्धत आहे, तुम्हाला माहित नसेल सांगतो. आमच्या गावाला बांधकाम चालू केलं स्वतःच्या घराचं का वनबा लावतात दुसऱ्याच्या भिंतीला. तुमच्याकडे कसं काय? इथंच परमार्थाची शोकांती काय. अरे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. रामासारखं वागायचं का रावणासारखं वागायचं हे तू ठरवायचंय. आणि म्हणून जग काही जरी म्हटलं ना तरी साधू संत जे सांगतात ते खरं आहे. साधू संतांच्या विचारानं जर तुम्ही चालाल तर तुम्ही जिवंतपणे जीवनमुक्त व्हाल. साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचं अवलंबन करा. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी भक्ती केली, श्रवण भक्ती आमच्या हनुमंतरायाने केली. प्रभू रामचंद्र 11,011 वर्ष या मृत्यू लोकांमध्ये राहिले. आणि वाल्मिक ऋषीने लिहून ठेवलं त्या 11,011 वर्ष रामायणामध्ये ब्रह्मदेव उपस्थित झालेले प्रभू रामचंद्र आहात. तुम्ही तर एक वचनी, एक पत्नी, एक वाणी आहात. आणि तुमचं वाक्य आहे, तुमचं वचन आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. रघुकुल या जगामध्ये श्रेष्ठ त्या रघुकुलात तुम्ही जन्माला आलात. आणि तुमचं वाक्य आहे, जे संतांनी लिहून ठेवलं त्याचप्रमाणे मी वागणार. तर तुमची आयुष्यामध्ये आता संपलेली आहे. 11,011 वर्ष झाली प्रभू रामचंद्रा. आणि मग आमच्या हनुमंतरायांना बोलवलं. प्रभू रामचंद्राने हनुमंतरायांना बोलवलं, माझा अवतार कार्य संपणार आहे. बोलीला वाल्मिकी तैशीची करीन आणि वर्तुणी दावीन नामा म्हणे. देवाचं वाक्य जसं संतांनी लिहिलं त्याप्रमाणे मी वागणार. हनुमंतरांना बोलवलं, मी जाणार आहे, अवतार कार्य संपणार आहे, राम नावाचं शरीर मी सोडणार आहे. मी गेल्यानंतर माझा मुलगा कुश, त्या कुशाला राजगादीवर बसवा आणि अयोध्येचा राज्यकारभार व्यवस्थित चालवा. मग प्रभू रामचंद्र शरीर नावाच्या नदीजवळ गेले. षडचक्राचं भेदन केलं, ब्रह्मांड मार्ग ब्रह्मरंध्रातून ज्योत बाहेर काढली. राहिलेलं राम नावाचं शरीर नावाच्या नदीमध्ये सोडून दिलं. प्रभू रामचंद्राचं अवतार कार्य संपलं.
आणि प्रभू रामचंद्र असताना हनुमंतरानं वरदान मागून घेतलं होतं, देवा मी चिरंजीव आहे, जिथे जिथे हरिकथा आहे तिथे तिथे श्रवण करण्याचा मला तुम्ही आशीर्वाद द्या. अशी कानाची हाकाने कथा श्रवण करण्यासाठी हनुमंत आजही कलियुगामध्ये येत असतात. तिची श्रवण भक्ती या विश्वामध्ये ज्याने केली त्याचं नाव हनुमंतराया. या भक्तीचा क्रमांक आहे पहिला. या भक्तीमध्ये श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती. आता आपल्याकडे कीर्तन होतात, खरं कीर्तन सांगतो महाराज, कीर्तनाचे नटनाचे तुम्ही सगळे कीर्तनकार आहात. नवे नवे तुमच्या आतमध्ये कीर्तनकार आहे आणि त्याचं कीर्तन चाललंय. आयुष्याची किरकिर ज्यानं संपते त्याला कीर्तन म्हणतात. किर म्हणजे ब्रह्मन, तन म्हणजे काया. अखंड कीर्तनकार तुमच्या शरीरामध्ये येतोय, बाहेर निघतोय, येताना भजन म्हणतोय, जाताना भजन म्हणतोय, कीर्तन चालू आहे. कीर्तनाची नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे, तेथे नामच नाही पापाचे आयुष्य केले. 7 रात्र पापाने भरले होते. जीवनामध्ये नारद मुनी आले, खरं कीर्तन समजावून सांगितलं आणि मग कीर्तन करता करता शरीरावरती वारुळ तयार झालं. आणि अशी भक्ती ज्यानं केली त्याचं नाव आहे वाल्मिक ऋषी. या भक्तीचा क्रमांक आहे दुसरा. आणि या भक्तीमध्ये कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती जिनं केली तिचं नाव आहे सीता माता. तुमचं माझं कसं आहे, अंगात आला ताप, तुमचं मला नाही माहिती पण माझं सांगतो. आम्ही सुद्धा जास्त संकट झालं तर जास्त नामस्मरण करायचं. इतर दिवशी मग थोडस काना डोळा काय तरी चालतो, काय समजू. स्मरण भक्ती जिनं केली तिचं नाव सीता माता. बार काही नाही का, सीता मातेनं स्मरण भक्ती केली. सीता माता रावणाच्या लंकेत 11 महिने 14 दिवस राहिली. सीता कोण आहे तुम्हाला सांगू? कोण आहे सीता? सीतेच्या जवळ राम होता, रामाची किंमत सीतेला कळली नाही. सीतेच्या जवळ राम होता, सीतेला रामाची किंमत कळली नाही. सीता म्हणायची मला सोनं आणा, मला सोनं आणा, मला सोन्याचा मुर्ग आणा, मला चोली बनवायची, मला सोनं आणा. कोण म्हणायची? सीतेच्या जवळ राम होता तेव्हा रामाची किंमत कळली नाही. म्हणते मला सोनं आणा, मला सोनं आणा, मला सोनं आणा. सोन्याच्याच लंकेत गेली. मग सीता म्हणते अख्खी लंका सोन्याची, पण माझा राम कुठे आहे? तिचंच नाव सीता आहे. सीता अशोकवनामध्ये 11 महिने 14 दिवस राहिली मावली. लंका सोन्याचे. प्रत्येक स्त्रीला सोन्याबद्दल आकर्षण आहे. सीतेला सुद्धा सोन्याबद्दल आकर्षण होतं. सोन्यातच लंकेत गेली. मग तिला कळालं ज्याच्यामुळे मला किंमत आहे तोच नाहीये, सोनं असून काय करायचंय. 11 महिने 14 दिवस राहिली. सीतेच्या बोटातली अंगठी सीतेच्या मनगटात जाऊ लागली. एवढी ती खुश झाली. अन्न नाही, पाणी नाही, कुठल्याही कपड्याची किंवा शरीराची पर्वा नाही. फक्त श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 11 महिने 14 दिवस सीता अशोकवनामध्ये राहिली. फक्त प्रभूचं स्मरण केलं, एवढ्या उच्च कोटीचं स्मरण केलं की बोटातली अंगठी मनगटात जायला लागली. एवढी ती खुश झाली, पण स्मरण सोडलं नाही. या भक्तीला म्हणतात स्मरण भक्ती. या भक्तीचा क्रमांक आहे तिसरा. जिनं केली तिचं नाव आहे सीता. पादसेवन भक्ती. पादसेवन भक्ती ज्यानं केली त्याचं नाव आहे भरत. भाऊ असावा भारतासारखा. ही पादसेवन भक्ती ज्यानं केली त्याचं नाव आहे भरत. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले. प्रभू रामचंद्राच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या. माझ्या भावाचंच राज्य म्हणून 14 वर्ष राज्यकारभार पाहिला. या भक्तीला पादसेवन भक्ती. या भक्तीचा क्रमांक आहे 4. ज्यानं केली त्याचं नाव भरत. भक्ती क्रमांक 5. जिनं केली तिचे भिल्ली समाजाची महिला, आदिवासी महिला. परमार्थ करायला सगळ्यांना भगवान परमात्म्याने गोल्डन चान्स दिलेला आहे. सगळ्यांशी येते आहे अधिकार. कलियुग उद्धार हरीच्या नामे. ही 5वी भक्ती आचरण भक्ती म्हणजे पूजा भक्ती. जिनं केली तिचं नाव भिल्लीन शबरी. भिल्लीन शबरीचं लग्न होतं, आदिवासी मुलीचं लग्न होतं. वडिलांनी सगळे बोकडे मंडळी आणली होती.
त्या मुलीने विचारलं, सात्विक विचाराची होती. विचारलं, महाराज बाबा हे बोकडे म्हणजे कशासाठी आणली? म्हणजे बेटा उद्या तुझं लग्न आहे आणि त्या लग्नाला आहुती देण्यासाठी ही सगळी मंडळी आणली. बिल्लीन मातेने विचार केला, माझ्या एकटीच्या लग्नासाठी एवढ्यांचा बळी जात असेल. रातोरात जंगलामध्ये पसार झाली आणि उंटाच्या सांगड्यामध्ये ही शबरी माता 6 महिने राहिली. एका राजाची कन्या होती, आदिवासी राजाची कन्या होती. घनदाट अरण्यामध्ये कित्येक शिपायाने कित्येक वर्ष तिला शोधलं पण मिळाले नाही. जीवनामध्ये महात्मा भेटला, सांगितलं बेटा तुझा भाव सुद्धा आहे ना, देव तुला भेटवला आल्याशिवाय राहणार नाही. पुढे एका वाक्यामध्ये परमार्थ सांगतो, आपण देवाला भेटायला जावं का देवाने आपल्याला भेटायला यावं? तुमचं म्हणणं काय? पुतना मावशी देवाला भेटायला गेली, परत आली का? आणि शबरी माता, तुमचं म्हणणं काय? मी तुमच्यावर सांगतो, तुमचा चांगला गुण असेल तो मी घेणार, जो तो मी जगाचा घेतला गुण. अहो हा संग्रह करायचा आहे. मीच एक तत्वज्ञानी म्हणून नाही, तुम्ही मला या आसनावर बसवलं म्हणून मला वाटतं मी महाराज, पण मला माहिती मी महाराज आहे किंवा नाही. प्रत्येक माणसामध्ये एक चांगला गुण आहे, तो गुण जर आपण घेतलात ना महाराज, तुमचा चांगला गुण जर तुम्ही घेतला ना, तुम्ही माझ्या गुरुच आहात. गुरुची व्याख्यानाने सांगितले, जो जो मी जगाचा घेतला गुण तो मी गुरु केला जाणार. संपूर्ण हे जगच गुरु आहे महाराज. आणि म्हणून दत्तात्रेयाने 14 गुरु केले, 24 गुरु केले. शबरी मातेला ऋषीने सांगितलं, बेटा एक ना एक दिवस या विश्वाचा मला स्वातंत्र्य भेटायला येईल. गंगेच्या किनारी सुंदर झोपडी बांधली, देवाची मूर्ती बसवली. सकाळ संध्याकाळ रोज आरती करायची, रस्त्यामध्ये फुलं टाकायची. गुरुनं सांगितलं होतं दृढ विश्वास, एके दिवशी विश्वाचा मालक तुला भेटायला येईल. आणि एके दिवशी महाराज विश्वाचा मालक आपल्या बंधुराजाला घेऊन, लक्ष्मणला घेऊन स्वतः भगवान परमात्मा बिल्लीन शबरीच्या कुटीमध्ये आले. बिल्लीन शबरीला विश्वास होता, आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आणि कुटी पवित्र होणार, पावन होणार. विश्वाचा मालक मला भेटायला येणार, माझ्या कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही आणि मी शुद्ध भावनेने त्याची भक्ती करते. तो सगळ्यांना देतो, मला दिल्याशिवाय राहणार. एक नाही एक दिवस माझी ही पवित्र कुटी पुण्यवान झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वाचा मालक गेला, भेटायला आला. 80 वर्षाचं वय झालं, ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं, संपूर्ण काया प्रभू रामचंद्र भक्तीसाठी समर्पित केली. या भक्तीला आचरण भक्ती जुनं केलं. तिचं नाव बिल्लीन शबरी. या भक्तीचा क्रमांक 5वा, भक्ती क्रमांक 6 ज्यानं केली त्याचं नाव बिभीषण. साधी आणि सोपी भक्ती जी कृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगितली, काहीच करू नको, तू मन हे मीच करी. तुझं मन आहे ना ते मला देऊन टाक. आम्हाला नक्की हेच कळत नाही महाराज. परमार्थ कशासाठी? शरीरासाठी. किती जोपासना करा, किती परमार्थ करा, राख. परमार्थ आत्म्यासाठी आहे. आत्मा जळत नाही, अग्नीला भिजत नाही, पाण्यानं अग्नीला जळत नाही, पाण्याला भिजत नाही. शास्त्राने किती वार करा त्याचे तुकडे होत नाही. परमार्थ शरीरासाठी नाही, परमार्थ आत्म्यासाठी नाही, परमार्थ फक्त मनासाठी आहे. अर्जुना काहीच करू नको, तू मन हे मीच करी. माझ्या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकांत. सगळ्यांच्या ठिकाणी मी नांदते. ही जी जी प्रेमाची माणसं भेटली ना त्यांना नमस्कार करायचा. प्रत्येकाच्या आतमध्ये मी आहे ही भावना ठेव. हा परमार्थ आहे. विभीषण हा दुश्मनाचा भाऊ आहे. ज्यांनी प्रभू रामचंद्राची धर्मपत्नी सीतामातेचं हरण केलं. दुश्मनाचा भाऊ विभीषण आहे. पण जेव्हा जेव्हा प्रभू रामचंद्र भेटायचे 2 हात 3 मस्तक नम्र झाला होता. तिने पोटिल्यानंतर ही नम्र भाव प्रकट करणारी नम्रता भक्ती आहे. त्या भक्तीचा क्रमांक 6वा. ज्याने केली त्याचं नाव विभीषण. या भक्तीचा क्रमांक आहे 6वा. या भक्तीला वंदन भक्ती. भक्ती क्रमांक 7 ज्याने केली त्याचं नाव लक्ष्मण. भाऊ असावा लक्ष्मणासारखा.
पहिल्यांदा म्हटलं भरतासारखा भाऊ असावा, शत्रुघ्नासारखा, आणि 4 भाऊ या जगात श्रेष्ठ होऊन गेले. बंधुत्व कधीच कमी झालं नाही. लक्ष्मण पूर्ण रामायण वाचा महाराज, वाल्मिकी रामायण वाचा. लक्ष्मणाला वनवास नव्हता. वरदान आईनं घेतलं आणि बाबाच्या वचनासाठी प्रभू रामचंद्र वनवासाला जायला लागलं. पण वडील तुल्य भाऊ जेव्हा वनवासाला जातो हे जेव्हा लक्ष्मणाच्या लक्षात आलं, अतिशय प्रेम भावावरती होतं. लक्ष्मणाला वनवास नव्हता, पण धर्माच्या कार्यासाठी भावाच्या 14 वर्ष वनवासाला गेला. 14 वर्ष ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं. 14 वर्ष निराळे राहिला. दादा म्हटला बस तर बसायचं, दादा म्हटला उठ तर उठायचं. सर्वस्व दादाला अर्पण, याला म्हणतात दासत्व भक्ती. सर्वस्व सगळं दादाचं, दादाचा दास आहे. या अनन्य भावानं लक्ष्मण प्रभू रामचंद्राच्या जवळ राहिले. या भक्तीला म्हणतात दासत्व भक्ती. भक्तीचा क्रमांक 7वा ज्यांनी केली त्याचं नाव लक्ष्मण. भक्ती क्रमांक 8 ज्याने केली त्याचं नाव आहे जटायू. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, हे सख्य भक्ती ज्याने केली हा वालीचा भाऊ आहे सुग्रीव. प्रभू रामचंद्राला धर्माच्या कार्यासाठी येऊन सुग्रीव मिळाला. प्रभू रामचंद्राची धर्मपत्नी लंकेचा लंकाधीश रावणानं अपहरण केलं होतं. प्रभू रामचंद्राला धर्मपत्नी मिळवण्यासाठी ज्याने विशेष कार्य केलं त्याचं नाव आहे सुग्रीव. पण अशी काही भक्ती केली की भक्ती करता करता स्वतः सुग्रीव राममय झाला. लांबून पाहिलं तर दोन्ही सारखे दिसायचे. खरा राम कुठला आणि सुग्रीव कुठला भेद शिल्लक राहिला नाही. सत्य भक्ती केली. देव पाहावे असे गेलो तिथे देवच होणे ठेलं. आमच्या तुकाराम बाबांना असा काही परमार्थ केला. कुलम्याच्या वंशात जन्माला आले. पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या किनारी देऊ गावाला 1530ला घरच्याने नाव ठेवलं तुका. जीवनामध्ये बाबाजी चैतन्य आले. संसार करून परमार्थ केला. परमार्थ करता करता तुका तुका राहिलाच नाही. तुका राम रेणू या धोकडा आणि तुका आकाश एवढा. ही सख्य भक्ती, अशी सख्य भक्ती ज्याने केली त्याचं नाव आहे सुग्रीव. या भक्तीचा क्रमांक आहे 8वा. भक्ती क्रमांक 9 आत्मनिवेदन भक्ती. सीतेसारखं पवित्र रत्न जेव्हा लंकेमध्ये रावण घेऊन जात असताना जटायूनं पाहिलं ही दशरथ राजाची सून आहे. जटायू बलशाली होता. रावणाला सामोरे गेले. द्वंद्व युद्ध झालं. मग रावणाच्या लक्षात आलं हे जटायू काय आपल्याला ऐकत. रावणानं डोकं वापरलं. डोकं आपल्याकडे परमार्थ पायाने करतं का डोक्याने. माझे जे बोलणं आहे ना महाराज, कोणाचाही तिरस्कार करण्यासाठी नाही. कधी लिहून ठेवा, मी कधी तुमच्याकडे आलो किंवा नाही आलो तरी माझं या जगात कोणी दुश्मन नाही. मी कोणाचा कधी तिरस्कार करत नाही. तर मला नक्की माहिती आहे माझ्या आतमध्ये जी वस्तू तीच प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. मी जगाला प्रेमच देणार, कोणाचंही कर्म पाहण्याचा मला अधिकार नाही आणि मी ते करणार नाही. ही ज्ञानवराची शपथ सांगतो. यालाच परमार्थ म्हणतात. आणि असं तुम्ही जर वागत असाल तर 100% बरोबर आहे. आणि नसेल तर त्याने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपली नौका आहे तर पवित्रकडे जाणार नाही. तर मध्येच आता महापुरुष चालू आहे. जटायूनं पाहिलं दशरथ राजाची सून आहे. द्वंद्व युद्ध केले. रावणाच्या लक्षात आलं हे जटायू आपल्याला ऐकत नाही. त्याने विचारलं सांग तुला प्रभू रामचंद्रांनी शपथ आहे तुला मृत्यू कशात आहे. कधी कधी आमच्या वारकाला सुद्धा कधी कधी मुद्दामून खोटं बोलावं लागतं. मुद्दाम. जसं जटायूला ते जमलं नाही म्हणून मेला. वारकाई नाही का बुद्धिमान बलशाली होता पण बुद्धीनं कुठेतरी कमी पडले. रावणाने विचारलं जटायू सांग प्रभू रामचंद्राची शपथ तुला मृत्यू कशात आहे. त्याने सांगितलं बलशाली होता पण मनानं भोलं होतं. भोलं असावं पण एवढंही नसावं. सांगितलं माझा मृत्यू माझ्या पायाच्या, माझा मृत्यू माझ्या पंखात आहे. जटायूने सांगितलं माझा मृत्यू माझ्या पंखात आहे. रावणाला विचारलं हे रावणा लंकाधीशा ज्या देवतेची तू भक्ती करतो
त्या देवतेची शपथ घेऊन सांग तुझा मृत्यू कशात आहे. रावण कधी खरं बोलतात का? रावण कपटी होता महाराज. रावणाने सांगितलं माझा मृत्यू पायाच्या अंगठ्यात आहे. तर रावणाला माहित होतं हे पायाचा अंगठा पकडायचा आला का वरच्यावर पकडायचं आणि दोन्ही पंगत पकडून टाकायचं. जसं झडप जटायूने अंगठ्यावरती घातली तसं रावणानं वरच्यावर पकडलं, दोन्ही पंगत उडून टाकले, घायल झाला, वनामध्ये पडला. फक्त श्वास चालू होता आणि त्या श्वासाला प्रभू रामचंद्राचं भजन करत होता. हे चाललंय हे भजन नाही मला, श्वासों में करले भजन. कंठ आले ना ओट आले ना जीवा स्मरे ना राम. अरे राम हमारा काम करे हमको बैठे आराम. हे आपलं भजन आहे. तुम्ही करत नाही, तो करतोय. फक्त तुम्ही कानाच्या अकलन ते ऐकायला शिका. तर आपलं मन एवढं चंचल आहे, नुसतं बाहेर धावतंय. त्याला त्याला जवळ आणा, आतमधून टाकून पाहायला शिकवा. त्याला भक्ती मार्ग म्हणतात. भजन करण्याची गरज नाही, अखंड चालू आहे. तुम्ही झोपलात तरी भजन चालू आहे. फक्त तुम्ही ऐकायला शिल्लक असले पाहिजे. तर मन अतिशय चंचल आहे. तर साधू संतांना सांगावं त्याला दाही आकाश, दाही दिशा आणि चारही आकाश त्याला फिरण्यासाठी कमी पडतात. त्याचं नाव आहे मन. एवढं चंचल महाराज. तर चारही आकाश आणि दाही दिशा कमी पडतात. इथं येतं तिथं नाही. एवढा विवेक ज्याला आहे त्याचं नाव आहे मन. आणि जटायू हळदीची पडला, स्मरण करायला लागला. स्मरण करता करता प्रभू रामचंद्र प्रकट झाले. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी सांगितलं. जटायू घाबरू नकोस, मी देवाचा देव, राजस सुकुमार मदनाचा पुतळा जेव्हा म्हणतात तो प्रभू रामचंद्र तुझ्या समोर आहे. काही घाबरू नको, नवीन तुला शरीर देतो, आयुष्य वाढवून देतो. काही मागायचे ते मागा, मी देवाचा देव तुझ्या समोर आहे. तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालेला आहे. जटायूने सांगितलं देवा या मृत्यू लोकातली माणसं सकाळी काकड्यापासून रात्री जागरणापर्यंत रात्रंदिवस देवदेव करतात. त्याच्या स्वप्न सुद्धा देवाचं कधी जात नाही. मी किती भाग्यवान आहे, मी किती भाग्यवान आहे. माझ्या भाग्याला काही पारावरच नाही. मी ज्याचं स्मरण केलं तो देवाचा देव, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी प्रभू रामचंद्र माझ्या समोर प्रगट आहे. माझ्या जीवनाचं सार्थक झालं. माझं मागणं काही शिल्लक राहिलं. प्रभूच्या कार्यासाठी आत्म्याचंही बलिदान, हे आत्मनिवेदन भक्ती ज्यानं केली त्याचं नाव जटायू. आदरणीय आपले भाऊ बाबा गेले आणि बाबांच्या पुण्यातून उत्तरायी होण्यासाठी त्यांच्या मुलानं आणि त्यांची भाऊ आदरणीय आमचे चिंतन काका मामा त्यांनी एक धर्माचं कार्य ठेवलेलं आहे. आई वडील गेल्यानंतर त्यांच्यासाठी एक केलंच पाहिजे महाराज. कारण त्यांनी आपल्या लहानाचे मोठे केले, आपल्यावरती चांगले संस्कार केले, आपल्याला लग्न केलं, आपलं शिक्षण केलं, आपल्या सुंदर संसाराला लावले. आणि त्यांच्यासाठी जर आपण केलं नाही ना महाराज तर जाणारी व्यक्ती त्या आपल्याला शाप देते. त्या घरामध्ये अपंग किंवा मध्यमार्ग मुलं जन्माला येतात. तर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगणं सकल तीर्थांचे अधुरे जे का माता पितरे तयाचे किर शरीर दोन कीजिए. आई वडिलांच्या पुण्यातून उत्तरायी होण्यासाठी आम्ही केलं पाहिजे. पण किती जरी आई वडिलांसाठी आपण केलं तरी त्यांच्या पुण्याची बरोबरी आपण करू शकत नाही. पण त्यांचं दयावचन आम्ही केलं पाहिजे, त्यांचं पिंडदान आम्ही केलं पाहिजे. आणि तर केलं तर त्यांचा पुण्याचा भार थोडा कमी होत असतो. हे तुकोबारांचं प्रमाण आहे. हे प्रभू रामचंद्राने दशरथ राजासाठी केलं, पांडवांनी आपल्या पंडूराजासाठी केलं आणि हे तुम्हा मला करायचं आहे. आणि म्हणून मंडळी खऱ्या अर्थानं तुम्हा मला करायचं आहे. आणि म्हणून करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. उठा जागे वारे आता, जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा Manu
लोकांच्या मृत्यू लोकांमध्ये आलात, आपलं कर्म आपण व्यवस्थित करा, संसार करून परमार्थ करा आणि आपण गेल्यानंतर कमीत कमी 100 लोकांच्या डोळ्यांना आनंद असू आले पाहिजे असं जीवन जगा. हे ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये घडलं त्या दिवशी आपण यशस्वी झाला. जास्त माझं आहे परंतु माझं नाही या उक्तीप्रमाणे वागायला शिकलं पाहिजे. घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, प्रॉपर्टी वाढवायची आहे, पण हे करत असताना जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार करून उत्तम धन जोडायचंय, गाडी घ्यायची, प्रॉपर्टी वाढवायची, बंगलाही बांधायचा, परंतु हे करत असताना सगळं भगवंताच्या कृपेनं चाललंय हा दृढ विश्वास ठेवायचा. मी केले म्हणून छाती भोगवायची आणि हे ज्याला जमलं नाही तो परत जन्माला येणार आणि मरणार, कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, हे जीवा अरे ऐक प्राण्या तुला सांगतो रे उत्तम नरदे, ऐक प्राण्या तुला सांगतो रे उत्तम नरदे, भरला मायेचा मदर जगामध्ये आपण कोणी नाही. ऐक प्राण्या तुला सांगतो रे उत्तम नरदे, भरला मायेचा मदर जगामध्ये आपण कोणी नाही. ऐक प्राण्या तुला सांगतो रे उत्तम नरदे, भरला मायेचा मदर जगामध्ये आपण कोणी नाही. ऐक प्राण्या तुला सांगतो रे उत्तम नरदे, आपलं कोणी नाही. मग घर बनवायचं नाही का, प्रॉपर्टी वाढवायचं नाही का, हे सगळं करायचंय, पण हे करत असताना याची आसक्ती धरायची नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जवरी प्राचीनाची दोरी. एक शेवटचं उदाहरण 5 मिनिटात सांगतो, 5 मिनिटांमध्ये सेवा समर्पित करतो. पण आणि म्हणून माझ्या साधू संतांना सांगितलं, जोपर्यंत महाराज श्वास चालू आहे ना तोपर्यंत सगळं खरं आहे. निघून गेला वारा, तुमचा असू ना माझा असू. दादा नमस्कार, जय हरी. श्वास एकदा निघून गेला ना महाराज, जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगून घ्यावं, छान सुंदर जगायचं. माणसाचे विचार माणसाला नंतर जिवंत ठेवत असतात शरीराने गेला तरी. अरे सूरज से तो किरत बड़ी पिना पंख उड़ जाए, सूरज तो जाती है लेकिन किरत कभी ना जाए. आमच्या भागात माणसं मिली ना दादा महाराज, आमच्या गावाला आमच्या भागात माणसं मिली ना, मग बाकीचे लोक म्हणतात तो लय चांगला होता मीडियावर. तुमच्याकडे कसं काय आमच्या भागात सांगतो, प्रत्येक भागात पद्धत वेगवेगळी आहे, प्रत्येक गावाला पद्धत वेगवेगळी आहे. आमच्याकडे माणसं मिली ना मग 10 दिवस तो दणका असतो, त्याच्यासारखा माणूस नाही मेल्यावर. चांगलं म्हटलं पाहिजे पण कधी चांगलंच म्हणायचंय पण कधी अरे जिवंत असं माणसाचा उपासा. एकदा माणसं गेली ना महाराज, परिपक्व झालेलं फळ एकदा का फांदीवर खाली पडलं, किती प्रयास करा किती, ते फळ पुन्हा त्या फांदीला लागलं जात नाही, निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचा अवलंबन करा. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगून घ्यावं, छान. व झाडालाही माहित नाही कुठलं घडणार आहे. झाड नावाचा राजा रुबाबदारपणाने उभा आहे, तो झाड नावाचा राजा रुबाबदारपणाने उभा आहे, पण त्या झाडाला हे माहिती नाही कुठल्या फांदीचं कुठलं पान त्याच्या कधी गळणार आहे, त्याला माहितच नाही. आपल्याला माहिती आहे का याच्यात एखादं पान कधी गळणार आहे, कोण दिवस येईल काही सांग नाही, देहाचा भरोसा. पण जगाला प्रेम द्या, जगाच्या प्रेमात राखा, तो एकच धर्म जगाला प्रेमावर पावे. आणि म्हणून माझ्या साधू संतांनी एकदा माणसं गेली ना महाराज, तुटला रे तुटला रे तुटला आयुष्याचा तुटला
शेवटच्या श्वासाचा दोरा तुटला ना महाराज, किती प्रयत्न करा तो परत जोडला जात नाही. लई मोठी मोठी माणसं गेली महाराज, त्याची 80,000 बायका होत्या. प्रॉपर्टी आहे का? प्रॉपर्टी 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 5 लाख घरं दगडाची, 7 लाख घरं विटेची, 1 कोटी घरं काशा आणि तांब्याची, 7 कोटी शुद्ध कांचनाची, उरलेली लंकेतली सगळी घरं सोन्याची. आणि एका सोन्याच्या एका घराच्या एकाच चौकटीला 22 क्विंटल सोनं. ही प्रॉपर्टी. सत्य लोक ब्रह्मदेव पहाटे 4 वाजता रावणाच्या लंकेत देवपूजा करायला यायचा. वायू देवता लंका झाडून काढायची, वरुण देवता पाण्याचा छडा टाकायची, जेजुरीचा खंडोबा रावणाची दाढी करायचा, चंद्रमा छत्री धरायचा, ब्रह्मदेव वेद वाचायचा, इंद्रदेव हार गुंफायचा आणि देवांचा देव गणपती बाप्पा संपूर्ण लंकेची गाड वळायचा. गणपती बाप्पा देवांचा देव, विघ्न नराही जया पुढे, ज्याचं नाव घेतल्यानंतर विघ्न एकही सेकंद थांबत नाही, असा विघ्न आता रावणाच्या लंकेत गाढव वळायचा. हे भागवतामध्ये नाथ बाबाने लिहून ठेवलं. विघ्न नराही जया पुढे, तो गणेश होऊन बापुडे, गाढवाचे कल्प गाढे, लंके माझे वळी तसे. एवढा श्रीमंत. त्याचा एक मुलगा एवढा पराक्रमी, त्याचं नाव आहे मेघनाथ. स्वर्गाचा देव इंद्रदेव. त्या इंद्रदेवाला स्वर्गातून मृत्यू लोकात 17 वेळा बांधून आणलं. अंतर सांगू आहे वेळ? स्वर्गाचं मृत्यू लोकातलं अंतर सांगू का? हे कलमथंडे गाव आपण राहतो मृत्यू लोकात. याच्यावरती 7 भुवन, भूलोक, स्वलोक, जनलोक, महालोक, तपालोक, सत्यलोक आणि सर्वात उंच म्हणजे स्वर्गलोक. याच्या खाली 7 तळ: अतल, वितल, सुतल, तलातल, रसातळ, महातळ आणि पातळ. सर्वात खाली आहे पातळ. मध्ये येते मृत्यूलोक, वरती येते स्वर्गलोक. आणि परमार्थ करायचा असतं एकच मृत्यूलोक आणि हे शरीर, येण्याचे शरीर. त्या स्वर्गातला देव अंतर सांगतो. सूर्यापासून सूर्याचं निघणारं किरण एकाच सेकंदाला 2 लाख किलोमीटर धावत आहे. किती? एकाच सेकंदाला 2 लाख किलोमीटर धावत आहे. त्याचा किरण पृथ्वीवर पडण्यासाठी 2 मिनिटं लागतात. एकाच सेकंदाला 2 लाख किलोमीटर धावत आहे. एकाच सेकंदाला. असे अनेक तारांगण ज्याच्या पोटात आहे तो देवांचा देव आहे. आणि त्या देवांचा अंश प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. या मृत्यू लोकांमध्ये एवढा पराक्रमी रावण, त्याचा मुलगा इंद्रजित. त्या इंद्रजितानं स्वर्गातला देव इंद्रदेव, त्या इंद्रदेवाला स्वर्गातून मृत्यू लोकात 17 वेळा बांधून आणलं. त्या दिवसापासून लोकांनी त्याचं नावच बदललं. त्या दिवसापासून लोक मेघनाथला मेघनाथ न म्हणता त्या दिवसापासून लोक म्हणायला लागले इंद्रजी. एवढा पराक्रमी ज्याचा मुलगा आहे. रावणाचे 16 सेनापती. आता महाराष्ट्र शासनाच्या, केंद्र शासनाच्या कुठल्याही डिपार्टमेंटला जा, प्रत्येक खात्याला एकच सचिव आहे आणि ते सचिव सगळा कारभार पाहत असतो. तसे रावणाच्या जीवनामध्ये 16 सचिव होते. रावणाचे सेनापती प्रमुख 16 अशा बहादूर होते महाराज. त्यांनी जांभई दिली ना तर यमदेव त्याला ताप यायचा. किती पराक्रमी. नुसती जांभई अवेशाने जर दिली तर वरती यमदेव त्याला 3-3 दिवस ताप यायचा. एवढे पराक्रमी त्याचे सेनापती. एवढा सूर्याचा मुलगा, एवढा स्वतः पराक्रमी. 33 प्रकारचे देवानं बंदिस्त केले. 33 कोट्या नाही, 33 कोटी देव नाही, 33 कोट्या. कोट्या म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देवानं बंदिस्त केले. रावणानं 33 प्रकारच्या देवाला बंदिस्त केलं. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार, हे 33 प्रकारचे देव रावणाच्या बंदीखान्यात. एवढा पराक्रमी रावण
एवढा शूर ज्याचा मुलगा, एवढे मुसद्दी त्याचे सेनापती, त्याची बायको एवढी सुंदर, ज्या झाडाला पाणी येत नाही, फुलं येत नाही, फळं येत नाही, अशा निर्जीव झाडाखाली सुंदर स्त्री जर उभी राहिली, तिच्या सुगंधानं त्या झाडाला आपोआप अंकुर फुटतात. एवढी सुंदर मंदू. निर्जीव झाडाला सुद्धा पालवी फुटायची. आणि केवळ सुंदर नाही, नुसती विश्वसुंदरी नाही, ती सांगायची कलमखांडे गावाला 11:15 प्रवचन चालू आहे. रात्री 11:15 काय होणार 12 तास अगोदर सांगायची. मंदोदरीला काय होणार आहे 12 तास अगोदर कळायचं. मंदोदरीने स्वप्न सांगितल्या रावणाजवळ बसून, अहो विधवाबाईंनी ओटी माझी भरली माझ्या उशाशी बसून, मला 12 तासाच्या आत वानर सेना लंकेत येणार आहे. या पवित्र सीतेला रामाच्या स्वाधीन करा, नाहीतर अनर्थ घडल्याशिवाय राहणार. एवढी बायको ज्याची सुंदर, एवढा शूर ज्याचा मुलगा, एवढा पराक्रमी स्वतः रावण, आणि एवढे मुसद्दी त्याचे सेनापती रावण मेला. अंत्यविधीला 33 प्रकारचे देव, 28,000 ऋषी, लाखोच्या संख्येने समाज, चंदनाच्या लाकडावरती रावणाचा देह, अंत्यविधीला मंत्र म्हणायला स्वतः ब्रह्मदेव. पण म्हणले रावणाचा अंत्यविधी निघणार आहे, मंत्र म्हणायला स्वतः ब्रह्मदेव आहे. चित्ता सुद्धा रचलेली आहे, चंदनाची आहे, पण सोन्याचा मणी लागेल. लागतं का सोन्याचं मणी? लागतं का? आपल्या हिंदू धर्मामध्ये मनुष्य मेला तर त्याच्या तोंडामध्ये फुटका सोन्याचा मणी टाकावा लागतो ना. मग म्हणे सोन्याचा मणी आणा. आता कोणाला आणायचंय? ऐकताय तुम्ही? सोन्याचा फुटका मणी कोणाला आणायचंय? ज्याची 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 5 लाख दगडाची, 7 लाख विटेची, 1 कोटी घरं काशाने तांब्याची, 7 कोटी शुद्ध कांचनाची, उरलेली सगळी लंकेतली घरं सोन्याची, एका सोन्याच्या एका घराची एकाच चौकटीला 22 क्विंटल सोनं ज्याच्याकडे आहे त्याच्या तोंडात काय टाकायचं? ऐकतंय ना? एक बहादूर लगेच लंकेत गेला, सोन्याचा मणी आणला. लंका कसली होती? सोन्याची. आता सोन्याचा मणी काय तिथे जास्त महत्व आहे का? एक बहादूर गेला, लगेच सोन्याचा मणी आणला, रावणाच्या तोंडात टाकणार. हनुमंतराव हजर. म्हणले सोन्याचा मणी कुठून आणलं? सोन्याचा मणी आणला कुठून? म्हणले लवकर सांगा, कारण 10 मिनिटात थांबायचंय, लवकर सांगा म्हणून. हनुमंतरावने विचारलं सोन्याचा मणी आणला कुठून? त्यानं सांगितलं रावणाच्या सोन्याच्या लंकेतून आणला. हनुमंतरावने सांगितलं माझ्या साक्षीने सुवर्णाची लंका प्रभू रामचंद्रांना बिभीषणाला दान दिलेली आहे. या दान दिलेल्या लंकेवरती बिभीषणाचा अधिकार आहे, रावणाचा नाही. सोनाचा मणी तोंडात टाकला असेल तर काढून घ्या. कोणाच्या तोंडातून काढायचं? एवढं जरी कळलं ना, अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा भागून येता पैसा जरूर असावा. आणि पैसा हा प्रत्येकानं कमवलाच पाहिजे. हा पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा दुसरा पुरुषार्थ. अर्थ मध्ये पैसा आहे, पण तो अन्य मार्गाने न कमवता जोडून या. धन उत्तम व्यवहार आहे, उत्तम व्यवहार करून उत्तम धन जोडायचं आहे, आणि तो आम्ही कमवलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी मानवाचा जन्म आहे. आणि म्हणून सुंदर पद्धतीने संसार करून परमार्थ करा. आणि 4 पुरुषार्थ साधा, जे सकल तीर्थांचे आधुरे, जे का माता पितरे त्याचे शीर्य शीर्य लोण के जे. रावण एवढा श्रीमंत होता, परंतु बरोबर काही नेलं नाही. नेलंही असतं, पण मनुष्य मेला का त्याला कपन नेसवतात, आणि त्या कपनाला कुठल्या टेलरने खिशे शिवलेले. राजे गए, दशरथ गए रथी मारथी. भाई क्या लेकर आए थे? क्या लेके गए हीरा मोती? लेके जाएंगे भी कैसे है? उनके कफन को जेवणे होते. किती वर्णन सुंदर माझ्या साधू संतांना सांगावा. आणि म्हणून तुकोबारे म्हणतात, संगती ही कवडी नेली नाही, संगती ही कवडी नेली नाही, संगती ही कवडी नेली नाही, संगती ही कवडी नेली नाही.
समर्थ करा आणि आनंदाने जगाचा निरोप घ्या. फक्त आसक्ती धरू नका, माझं माझं करू नका. तुम्हाला जन्माला घालते ती वासना, इच्छा, आणि ती वासना शिल्लक राहिली का तुम्हाला जन्माला यावं लागतं. आणि वासना जी धारण करते त्याचं नाव मन. हे मन जर देवाला समर्पित केलं तर मन हे मन राहत नाही, मन हे उन्मन होतं. आणि म्हणून सांगतो महाराज, तुम्हाला प्रत्येकाला जावं लागणार. शेवटचं वरती कोणाची चिठ्ठी चालत, सगळ्यांना असं वाटतं देवानं आमच्या घरी यावं, देवानं आमच्या घरी यावं, देवानं आमच्या घरी यावं. पण असं कोणालाच वाटत नाही आपण देवाच्या घरी जावं. या विश्वामध्ये असा एकच महापुरुष होऊन गेला महाराज ज्ञानोबा. धर्माचं कार्य 16 वर्षापर्यंत केलं. ज्ञानरूपी सूर्य या विश्वामध्ये आणला, अंधकाररूपी अज्ञान घालवलं आणि 22व्या वर्षी स्वतःहून समाधिस्थ झाले. बारकाईने ऐका, तुम्हाला सर्वांना जावं लागणार आहे. आणि बाकी काही डोक्यात घेऊ नका. या विश्वामध्ये तारणारा फक्त विश्वाचा मालक एकच भगवान परमात्मा आहे. पाय धरायचे असेल तर कोणाची धरा. एक उदाहरण सांगतो. कौरव पांडवांचं युद्ध चालू झालं कुरुक्षेत्रामध्ये. बारकाई नाही, त्याच्यातलं उदाहरण आपल्याला आपल्या जीवनामध्ये घ्यायचं आहे. कौरव पांडवांचं युद्ध 18 दिवस चाललं. ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय. एका बाजूला कौरव आहेत, एका बाजूला पांडव आहेत. पांडवांचं सैन्य 7 अक्षिणी सैन्य, कौरवांचं सैन्य 11 अक्षिणी सैन्य. कुरुक्षेत्रामध्ये युद्ध चालू झालं आणि युद्ध करता करता युद्ध 7व्या दिवसापर्यंत आलं. 7वा दिवस उजाडला आणि त्या 7 दिवसामध्ये एकही पांडव मरत नाही आणि एकही कौरव जगत नाही. कुरुक्षेत्रामध्ये अशी अवस्था निर्माण झाली, एकही पांडव मरत नाही, एकही कौरव जगत नाही. 7 दिवसामध्ये कौरवांचं 7 अक्षिणी सैन्य मारलं गेलं. मग मात्र दुर्योधन तावातावानं आला आणि आपल्या सेनापतीने भीष्माचार्यांना म्हणायला लागला, तुम्ही करताय का युद्धाला? 7 दिवस झाले, एकही पांडव मरत नाही, एकही कौरव जगत नाही, तुम्ही करताय काय? तुम्ही माझं खाताय आणि कार्य दुसऱ्याचं करताय. म्हणून खाताना जरा विचार करा कोणाचे खाऊ. कारण दुर्योधन कधी बोलून दाखवेल काय सांगता येईल. कोणाचं खावं, कोणाची संगत करावी, कोणाच्या जवळ बसावं, याला सुद्धा आचारसंहिता आहे. आणि तुम्ही आम्ही पाळत नाही म्हणून आपलं मन प्रसन्न राहत नाही. मन प्रसन्न राहावं याच्यासाठी आचारसंहिता. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे किंवा युक्त आहार विहार नियम इंद्रियांशी सार. इंद्रियांना नियमावले लावा, युक्त जे आहे तेच घेत जा आणि गरजेपुरतं बोलत जा. संगत चांगल्याच करा आणि कोणाची घरी अन्न जरा खाऊ नका. पण श्राद्धच खाल्लं तरी चालतं. पुढं सांगतो पुढं. मग अतिशय वाईट वाटलं भीष्माचार्यांना. कोण भीष्म? ज्याला कुरुक्षेत्रामध्ये जाऊन 88,000 ऋषीने ऋषीगीता सांगितली, त्याचं नाव आहे भीष्म. ज्याने युद्धामध्ये शंकरला हरवलं, स्वतःच्या वडिलाचं लग्न ज्याने लावून दिलं, इच्छेने मरण ज्याला प्राप्त होतं, त्याचं नाव आहे भीष्म. भीष्म म्हणला मला आताच मारायचे, तात्काळ मारणार. भीष्म म्हणला मला मारायचंच नाही, नाहीच मारणार. इच्छेने वरदान ज्याला प्राप्त होतं त्याचं नाव भीष्म. भीष्माला अतिशय वाईट वाटलं. आमच्या कर्तृत्वाबद्दल दुर्योधनाला तुम्ही शंका घेत असाल, उद्या एकतरी अमृत लोकांमध्ये उद्या पांडव तरी जिवंत राहतील, नाहीतर भीष्म तरी जिवंत राहील. भीष्म पण केला खरा. भीष्म प्रतिज्ञा केली गेली, द्रोणाचार्याला बोलवलं, चक्रव्यूहाची रचना केली गेली. एकतर पांडव गेलेच पाहिजे, पांडव तरी राहतील, नाहीतर भीष्म तरी राहील. द्रोणाचार्याला बोलवलं, चक्रव्यूहाची रचना केली गेली. चक्रव्यूहामध्ये प्रवेश कोणी करायचं हे ज्ञान पांडवांना नव्हतं. पण अर्जुनाचा शेवटचा मुलगा अभिमन्यू आईच्या पोटामध्ये असताना चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसं करायचं हे ज्ञान प्राप्त होतं. फक्त 2-3 मिनिटं थांबणार आहे, जरा गडबड करू. दोन 3 मिनिटं थांबणार आहे. बाई बस, ताई बस. द्रोणाचार्याला बोलवलं, चक्रव्यूहाची रचना केली गेली. चक्रव्यूहामध्ये प्रवेश कोणी करायचा महाराज? पांडवाने ते ज्ञान नव्हतं. पण अर्जुनाचा शेवटचा मुलगा अभिमन्यू आईच्या पोटामध्ये असणं हे ज्ञान प्राप्त होतं. अभिमन्यूने चक्रव्यूहामध्ये प्रवेश केला. चक्रव्यूह भेदून अंतरंगामध्ये गेला.
भीतर गेल्यानंतर बाहेर कसं निघायचं ज्ञान नसल्या कारणानं जयेंद्र पाठीमागून आला, तलवारीचा वार केला, लात मारली आणि अभिमन्यू आडवा पडला. अभिमन्यूचा श्वास मंद 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 व्हायला लागला. अभिमन्यूचा श्वास मंद 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 व्हायला लागला. अभिमन्यू आता मरा मग मरा आता मरा या द्वंद्व स्थितीमध्ये असताना अभिमन्यूने हात जोडल्याने विनंती केली, मामा मला जिवंत करा, मामा मला जिवंत करा, मामा मला जिवंत करा. कोण आहे अभिमन्यूचा मामा? अभिमन्यूचा मामा कोण आहे ऐकताय? कोण? कृष्ण. अनंत कोटी ब्रह्मांड नाही कृष्ण भगवान परमात्मा ज्याचा सक्का मामा आहे. 4 वाणी 4 खाणे 184,000 युगाने तिने लोक ज्याच्या शक्तीने चालतात तो विश्वाचा मालक ज्याचा सक्का मामा आहे. 72 कुरुक्षेत्रामध्ये धारतीर्थी पडलेला आहे. 72 हात जोडतोय म्हणतोय मामा मला जिवंत करा. केलं का? वरती कोणाची चिठ्ठी चालत कोणाचीच चालत नाही. आले देवाजीच्या मनात. अभिमन्यू म्हणतो मामा मला 3.5 तासासाठी जिवंत करा. मामा फक्त 3.5 तासासाठी. मामा 3.5 तास फक्त. अरे विश्वाचा मालक याचा मामा आहे. सख्या वाच्याला 3.5 तास फक्त दिलं का? 3.5च का? हिंदू धर्मामध्ये 3.5 अक्षराला विशेष किंमत आहे. तुमचं ना माझं प्रत्येकाचं शरीर प्रत्येकाच्या 3.5 हाता इतकं आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये 21 मणक्याच्या खाली पूर्ण शक्ती 3.5 वेटोळ्यांची आहे. ती जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत त्या माळकऱ्याला देवाचं खरं अस्तित्व कळत नाही. आणि याच्यासाठी परमार्थ आहे. मग प्राण आपण केलं, एकदा प्राण आपण केलं कुंभक झालं का 21 मणक्याच्या खाली पूर्ण शक्ती जागृत होते. तेव्हा साधकाला देहाचा विसर पडतो, विदेश स्थितीमध्ये जातो, तेव्हा खरं देवाचं अस्तित्व त्याला कळतं. तोपर्यंत तुमचं माझं शरीर 3.5 हाताचं, कुंडली शक्ती 3.5 वेटोळ्यांची. महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 शक्तीपीठ, 3.5 मुहूर्त, 3.5 ठिकाणी कुंभमेळा भरतो. प्रत्येकाच्या अंगावरती रोमांच म्हणजे केस. प्रत्येकाच्या अंगावरती 3.5 कोटी आहेत. कोणीही मोजण्याचा प्रयत्न करू. मामा मला जिवंत कशासाठी करा? माझ्या हातामध्ये शस्त्र नसताना जयेंद्र रथानं पाठीमागून येऊन मला मारलंय. ही परंपरा पुढे चालू नये, कोणाचा घातपात नंतर होऊ नये. हातामध्ये शस्त्र अस्त्र नसताना समोरच्यानं कधीच वार करायचा नसतो, ही धर्मनीती आहे. पण देवा माझ्या हातामध्ये शस्त्र नसताना जयेंद्र पाठीमागून आला, तलवारीचा वार केला, लात मारली. माझा श्वास मंद मंद वाहत चाललेला आहे. या फक्त जयेंद्रथाला मारण्यासाठी. मामा मला फक्त 3.5 तासासाठी जिवंत करा. केलं का? ही वार्ता द्रौपदी मातेला कळाली. ही द्रौपदी माता म्हणजे खऱ्या अर्थानं पतिव्रता स्त्री. फार मोठी कथा आहे. तिचा वडील फार श्रीमंत महाराज. एवढं कथा सांगायला वेळ नाही आपल्याला. आम्ही कथा शक्यतो सांगतच नाही. तर आमचे गुरुवारी सांगायचे, ज्यांनी कथा सांगितलं त्यांच्या आयुष्याच्या कथा झाल्या. काय भक्तीचं वर्म सांगायचे शॉर्टकट मध्ये सांगा. द्रौपदी मातेला कळालं माझा तरुणाबांड मुलगा रणांगणामध्ये मारला गेलेला आहे. द्रौपदी माता रडायला सुरुवात केली. धावत धावत देवाकडे आली, केस मोकळे केले. देवाचं शक्या बहिणीपेक्षा जिच्यावरती विशेष प्रेम होतं तिचं नाव आहे द्रौपदी माता. कसं देवाचं विशेष प्रेम द्रौपदीवरती एका मिनिटात सांगतो. भगवान परमात्म्याने आपल्या अंगुलीला काहीतरी शस्त्र लागण्याचं नाटक केलं. बळाबळा रक्त व्हायला लागले. हे द्रौपदी मातेनं पाहिलं. बर्जेरी शालू पतिव्रते स्त्रीनं आपल्या डोक्यावर वरच्यावरच फाडला आणि त्या बर्जेरी शालूचा कपडा काढून भगवान परमात्म्याच्या अंगुलीला बांधलं. देवानं विचारलं, द्रौपदे पतिव्रते स्त्रीनं कधीच डोक्याचा पदर खांद्यावर आणायचा नसतो. तू तर आपला पदर डोक्यावरच फाडला. म्हणजे दादा मी ज्याच्यासाठी पदर फाडलाय ना, विश्वाचे पदर ज्याच्या ताब्यात येतात त्या मालकासाठी ते द्रौपदी माते देवाकडे आले. देवा माझ्या मुलाला जिवंत करा. 4 पांडव रडायला लागले. धावा धावा वाचवा वाचवा धावा धावा वाचवा. कुरुक्षेत्रामध्ये भयानक वातावरण पसरलं गेलं. 4 पांडव देवाकडे धावले. देवा देवा माझ्या मुलाला जिवंत करा. आमच्या अभिमन्यूला जिवंत करा. द्रौपदी म्हणते अभिमन्यूला जिवंत करा. 4 पांडव देवा आमच्या मुलाला जिवंत करा.
सुभद्रा माता श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची सख्खी बहीण आणि सुभद्रा मातेचा सख्खा मुलगा अभिमन्यू 48 वर्षाच्या आईला कळाला माझा तरुणावांड मुलगा रणांगणामध्ये मारला गेलेला आहे. 48 वर्षाच्या आईनं कळालं मला 31 वर्षाचा तरुणावांड मुलगा रणांगणामध्ये मारला गेलेला आहे. डोळे बंद केले, केस मोकळे केले आणि 48 वर्षाच्या आईनं स्तनातून दूध बाहेर काढलं आणि 104 अक्षराचं पत्र विश्वाच्या मालकाला दिलं. दादा साष्टांग दादा 4 वाणी 4 खाणी 184,000 येऊन तिन्ही लोक दादा तुझ्या शक्तीनं चालतात. सख्खी बहीण असू सुद्धा दादा तुझ्याकडे मी काहीच मागितलं नाही. दादा पदर पसरते ही राजगादी पांडवांनाच मिळणार. तुम्ही आम्हाला सहाय्य करता ही राजगादी पांडवांनाच मिळणार. पण या राजगादीवर बसायला पांडवांचा एकही वंश जिवंत नाहीये. दादा माझा मुलगा धाडतीत ते पडलेला आहे. कृपा करून आपल्या अभिमन्यूला जिवंत करा. तुम्ही सगळेजण साक्षी आहात या गोष्टीला. विश्वाच्या मालकानं सख्या मामानं आपल्या सख्या भाच्याला जिवंत केलं का? देव जरी असला तरी तो दयाळू महाराज. पण देवाचं सुद्धा काही झालं एका वाक्य समोर आपण लई श्रद्धेनं परमार्थ करतो, पण श्रद्धा बाजूला राहते, आपली अंधश्रद्धा जास्त आहे. देव तुमचं चांगलं करू शकत नाही. तुमच्या खिशात डायरी असं तर लिहून घ्या, खाली सही करतो. 2 मिनिटं. देव तुमचं चांगलं करू शकत नाही. देवाच्या मनात आलं तरी लिहून घ्या. आणि तुम्हाला गंमत करायची असेल तर माझ्यावरती कोर्टात केस दाखल करा. देव तुमचं चांगलं करू शकत नाही. देवाच्या मनात आलं तरी. देव तुमचं वाईट करू शकत नाही. देवाच्या मनात आलं तरी. देव तुमचं चांगलं करू शकत नाही. देव तुमचं वाईट करू शकत नाही. तुमचं ना माझं चांगलं किंवा वाईट करणं हे देवाच्या हातात नसून आपल्या कर्मावर अवलंबून आहे. जैशी करणी प्रत्येक म्हणून प्रत्येकाच्या कर्माला म्हणतो. हे पुरुषाप्रमाणे भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू या कौरवांना मारणार कोण आहेस? हे कौरव यांच्या कर्मानं अगोदरच मेलेले आहेत. सर्वात शेवटी अर्जुनाला प्रवचन संपण्याच्या बेतात आलं. आदरणीय भाऊभावांना भावपूर्ण श्रद्धांजली. अर्जुन सर्वात शेवटी आला. जरा ज्ञानेश्वरी बारकाईने घरी गेल्यानंतर वाचन करा आणि चांगल्या अधिकारी पुरुषाकडून समजून घ्या. पाठ करणारे भरपूर. नारदाच्या काठीवर सांगतो महाराज, या जगात दुश्मन माझा कोणी नाही. सर्वात शेवटी आला अर्जुन. गीता अर्जुनाला सांगितली. अर्जुनालाच का सांगितली? माझा प्रश्न आहे तुम्हाला. 4 पांडवांना का नाही सांगितले? देवाने स्वतःच्या बापाला का नाही सांगितले? स्वतःच्या आईला का नाही सांगितले? स्वतःच्या सख्या भावाला का नाही सांगितले? माझा प्रश्न आहे तुम्हाला. कर्मार्थिक क्षेत्रामध्ये एखादाच कोणीतरी अर्जुन आहे. अर्जुना अमुचे ते गुड तुझं सांगितलं उघड. आता इंद्रिया देऊन कवाड हृदय भोगी. न सांगे पिता वसुदेवासी, न सांगे माता येशुदेशी, न सांगे भाऊ बळीभद्रेशी. ते गुह्य अर्जुना तुझ्याशी बोलला असे. अर्जुना हे गुह्य मी फक्त तुला सांगतो. तुझ्याकडे मैत्रीचा पुतळा आहे, भक्तीचा जिव्हाळा आहे, अंतरांमध्ये भक्तीचं प्रेम आहे आणि तू कानाच्या कानाने ऐकतोय म्हणून तुला सांगतो. ज्ञानोबा म्हणतात माझ्या गुरुनं मला हे दिलं ना सूर्यात दाखवणी. सूर्यप्रकाशामध्ये हे ज्ञान दिलं जात नाही. हे ज्ञानोबाने ज्ञानेश्वरमध्ये दिलं. ना सूर्यात दाखवणे, ना गगनात चोरवणे, आकाशाचा कानाकोपरा दिसता कामा नये. या स्थितीमध्ये ते तत्वज्ञान गुरु त्या साधकाला देत असतात. ते इव्हिल अँड सिव्हिल पॉवर आहे. ना सूर्यात दाखवणे, ना गगनात चोरवणे. कानाचे पडदे दूर सारून दिले. बोधून तत्व ते एकांतामध्ये दिलं जातं. अर्जुन सर्वात शेवटी आला. देव म्हणले अर्जुना द्रौपदी म्हणजे माझ्या मुलाला जिवंत करा मी समजू शकतो. हे 4 पांडव म्हणजे माझ्या मुलाला जिवंत करा मी समजू शकतो. ही सुभद्रा माता माझी सख्खी बहीण बोलली माझ्या मुलाला जिवंत करा अर्जुना मी समजू शकतो. पण अर्जुना तुझ्यासारख्या ज्ञानी माणसानं म्हणावं का माझ्या मुलाला जिवंत करा? अरे तू तर ज्ञानी आहेस. जे तत्वज्ञान मी सूर्याला सांगितलं तेच अर्जुना मी तुला सांगितलं आणि तू म्हणतो माझ्या मुलाला जिवंत करा. शेवट
शेवटचं वाक्य 1 मिनिटात भक्तीचं वर्म सांगतो. भगवंत मला अर्जुना तुझ्यासारखं म्हणावं का माझ्या मुलाला जिवंत करा. 1 मिनिटात संपलं महाराज. पण एवढं कळलं तुम्हाला अख्खं प्रवचन कळलं हे कळलंच नाही. 1 मिनिट काढावं. 1 मिनिट फक्त 1च मिनिट. काय आहे संपूर्ण कंपाऊंड आहे. त्या कंपाऊंडला एकच गेट आहे. आंधळा म्हणून रस्ता काढायचा चाललाय कंपाऊंडनं. पण दरवाजा आला का त्याच्या अंगाला खाली येते. तसं तुमचं तर माझं होऊ नये म्हणून 1 मिनिट फक्त द्या मला. तर मेन गेट जवळ मी आलोय. आता सगळं गेट फिरवत फिरवत मला आलो. मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही पुढे मी मागे. आता गेट पर्यंत आलोय. गेट आहे का गेट. मेन प्रवचनाची हेडलाईन सांगतो. अर्जुना हे सगळे म्हणले माझ्या मुलाला जिवंत करा. अर्जुना मी समजू शकतो पण तुझ्यासारख्या ज्ञानी माणसानं म्हणावं का माझ्या मुलाला जिवंत करा. अरे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम हा निसर्गाचा नियम आहे. हे निसर्ग करतो. नवीन नवीन वस्तू निसर्ग जन्माला घालतो. काही दिवस त्या वस्तूचं पालन पोषण करतो आणि नंतर त्याच वस्तूचा नाश करतो. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम मी सुद्धा मोडू शकत आणि मोडायचा असता कृष्ण भगवंतानं आपलं शरीर 100 वर्षांतर का सोडलं. 11 वर्ष गोकुळामध्ये, 14 वर्ष मथुरेमध्ये, 100 वर्ष द्वारकेला ब्रह्मदेव उपस्थित झाले. देवा 100 वर्ष झाली. मेरूच्या शिखरावर गेले. व्याधानं बाण मारला. कृष्णानं आपलं शरीर सोडलं. निसर्गाच्या विरुद्ध अर्जुना मला सुद्धा जाता येणार नाही. हा नियम जर मला मोडायचा असता. राम अवतार माझा आदर्श अवतार आहे. 10 अवतारामध्ये मी 1 वचन 1 पत्नी 1 बाणी आहे. मी अयोध्या नगरी सोडून जेव्हा 14 वर्ष वनवासाला जायला निघालो तेव्हा माझा वडील दशरथ नावाचा राजा माझं नाव घेता घेता माझ्या डोळ्यात देखत राम 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 करता करता मेला. मग मी माझ्या बापाला काही मरू दिलं असं नाही. जो जन्माला आलेला आहे माझ्या सकट आपण सगळेजण जाणार आहोत. किती जगण्याला किंमत नाही. कशा पद्धतीने जीवन जगण्याला किंमत आहे. आणि म्हणून आई वडील असलेल्या आई वडिलांची सेवा करायला शिका. जगाला प्रेम द्या. जगाच्या प्रेमात रामावळीने हा धर्म सांगितला. आणि ज्यांचे आई वडील गेले त्यांनी 13वे व्यवस्थित पिंडदान केलं पाहिजे. वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. कारण आपले पूर्वजांचा आपल्यावरती पुण्याचा संच असतो. ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय आणि ते जात असणं प्रवासाला त्यांना अन्न पाणी वस्त्र हे लागत असतं. मग ते गेल्यानंतर धर्माचं कार्य करण्यासाठी 5-25 लोकांना बोलून अन्नदान केलं पाहिजे. वस्त्रदान केलं पाहिजे. आणि हे सगळं जरी केलं तर जाणारी व्यक्ती संतुष्ट होते आणि त्या मुलाला आशीर्वाद देते आणि त्यांची सगळ्या बाजूला परिस्थिती चांगली होते. हा शास्त्राचा नियम साधू संतांनी सांगितला. पण हे केलं नाही तर ती जाणारी व्यक्ती त्या मुलाला शाप देते. त्या घरामध्ये मध्यमंद मुलं जन्माला येतात. अपंग मुलं जन्माला येतात. हे केलं नाही तर त्याच्या घराच्या भोवती कावळे फिरतात. तुमच्या गावाला कावळे आहे. ज्याच्या घराच्या भोवती कावळे फिरतात आपण बोलायचं नाही. समजून जायचं. ज्याच्या घराच्या भोवती कावळे फिरतात याचा अर्थ या घरातून जाणारी व्यक्ती असंतुष्ट आहे. 2च नाही 4ही हाताने काम अन्नाला अन्न सुद्धा लागणार नाही. हे भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला सांगितलं. हेच प्रभू रामचंद्राने दशरथ राजासाठी केलं. पांडवांनी पंडुराजासाठी केलं. पण आपण आपल्या आई वडिलांसाठी केलंच पाहिजे. त्याला माऊली म्हणतात सकल तीर्थांची आदुरे जे का माता पितरे त्याचे केर शरीर होऊन कीजिए. झालेली सेवा आदरणीय आमचे हरिभक्त पारायण वैकुंठवासी सच्चिदानंद स्वरूप श्रीमंत श्री भाऊबाबा नारायणजी कापडी यांच्या चरणी समर्पित करून आणि भगवान परमात्म्याने त्यांना चांगलं स्थान दिलंच असेल पण कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून पुण्याचा संच जर कुठे कमी पडत असेल तर आध्यात्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील सगळे गुरुजन या ठिकाणी आलात. 1-1.5 तासापासून नामाचा यत्न झाला. तो पुण्याचा संच आदरणीय आमच्या भाऊबाबांच्या चरणी समर्पित करून त्यांच्या आत्म्यात भगवान परमात्मा चांगली गती देवा असं अभिष्ट चिंतन या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या परवानगीने मी याच ठिकाणी थांबतो. सर्वांना एकच विनंती आहे. याच्यानंतर भगवंताच्या नामस्मरणाचा गजर होईल. सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय आणि ताबडतोब ते झाल्यानंतर लगेच आरती होईल. सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहून प्रतिमेकडे हात जोडायचं. सगळ्यांनी आरतीमध्ये सहभागी राहायचंय. त्याच्यानंतर काय असेल अन्नदान वगैरे काही कुठे सत्काराचे कार्यक्रम तर ते तुम्हाला त्याच्यानंतर सूचना केली जाईल. सर्वांनी भावपूर्ण बाबांना श्रद्धांजली म्हणून खऱ्या अर्थानं
भगवंताच्या नामस्मरणाचा गजर करायचा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय 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 ज्ञानोबा माऊली सुख करता दुख हरता वरता विघ्नाचे पूर्वे पूर्वे प्रेम गोपाळाचे सर्वांगे सुंदर